स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही दिग्रस कराळे गावात बौद्ध समाजाला स्वतःची स्मशानभूमी नाही। भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली असतानाही हिंगोली जिल्ह्यातील मौजे दिग्रस कराळे गावातील बौद्ध समाजाला आजपर्यंत स्वतःची स्मशानभूमी मिळालेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे। गावामध्ये शाळेला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला। या गावात अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते निर्माण झाले। हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी महादेव मंदिरांसाठी 2 कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला। मात्र बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले। 18 ऑगस्ट 2025 रोजी समाजातील ज्येष्ठ नागोराव गंगाराम कोरे यांचं निधन झालं। त्यावेळी पावसामुळे अंत्यविधी करताना नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं। अशा परिस्थितीत अनेक वर्ष सुरूच आहे। बौद्ध बांधवांचं म्हणणं आहे की जातीवाद संपल्याचं सांगितलं जातं, पण स्मशानभूमीसारख्या सोप्या प्रश्नावर आजही आमच्यावर अन्याय होत आहे। मृत्यूनंतरही आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळते। गेल्या 40 वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार विनंत्या करूनही तोडगा निघालेला नाही। मात्र मंदिरासाठी 2 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जातो, हेच वास्तव समाजाच्या अधिक वेदना वाढवणार आहे। या बौद्ध समाजाच्या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासन लक्ष देणार का? DSP न्यूज लाईव्ह चॅनलच्या बातमीची दखल घेतली जाणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष आहे। DSP न्यूज लाईव्ह वसमत प्रतिनिधी राहुल मगरे। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।